श्री गणेशाय नमः. ग्रंथ परिचय. लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेकर, PhD. संग्राहक कैलासवासी लका तथा दादासाहेब देशपांडे. प्रकाशन विमल प्रकाशन, पुणे. प्रकरण 25. शिष्यांशी हितगुज, पान क्रमांक 75. मी माझ्या स्वानुभवावरून सांगतो की देवाच्या दयेचा प्रवाह सतत चालू असतो. त्याची प्रचिती, त्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. आपणास मागे पूर्णवादाचा उपासना सोपान चढताना काय काय केले पाहिजे ते सांगितले. आदरणीय, आचरणीय व करताना वंदनीय काय व पूजनीय काय याचा साक्षेप ठेवून नंतर आपण स्वतः कोठे आहोत, आपली आत्मप्रतिष्ठा व आत्मगौरव हा आपण आपल्या मनाशी जोखून ठरविला पाहिजे. असे केल्याने आपण सत्यसंकल्पाकडे वाटचाल करण्यास लायक होतो. ईश्वर सत्यसंकल्पी आणि आपण मानव मिथ्यासंकल्पी आहोत हे तर उघड सत्य आहे. परंतु उपासना करून व साक्षेपाने जगून आपण हे अंतर म्हणजे देवात आणि आपणात असलेले अंतर कमी करण्याचा, कापण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी अट्टहास आणि निजध्यास यांची फार आवश्यकता आहे. या वाटचालीत आपण मागे राहून भागणार नाही, कारण त्याच्याशी समान रेषेत येणं हे आपले ध्येय आहे. ही वाटचाल करताना जेथे अडेल तेथे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझी आहे. परंतु प्रयत्न करणे, मागे सांगितल्याप्रमाणे वागणे हे सर्वस्वी तुमच्या हाती आहे. या वाटचालीत एखादा शिष्य जर माझ्या पुढे गेला, कदाचित जाईल हे कुणी सांगावे, तर केवळ शिष्यादिच्छेत पराजयम म्हणून मी नुसता आनंदच मानणार नाही, तर प्रगतीपथावर त्याचा अनुगामी होईल. असेही परमेश्वराच्या कृपे मिळवण्याचा संभव आहे. माझ्या रोजच्या जीवनात आणि दैनंदिन व्यवहारात खाणेपिणे, वस्त्रादी साऱ्या गोष्टींपासून तो सर्वांकडून प्रेमाचा खंड वर्ष होईपर्यंत प्रत्यही आणि हरघडीला मी ईश्वराची दया अनुभवित असतो. आणि याची उदाहरणे मी दावायच बसलो तर वर्षही पुरणार नाही. देव कसा दयाळू आहे पहा. यावेळी इंदोर सोडताना त्याचा आदेश आला की मी कमीत कमी आणि जाडी भरदी वस्त्री घेऊन निघावे, अन्न सोडावे. एकीकडे माझी अशी कडक परीक्षा पाहिली, तर दुसरीकडे आपणा सर्वांचे प्रेम देऊन शिवाय आरंभी टाकाव्यास सांगितली वस्त्रे पुन्हा पुन्हा पुढे आणून आपल्या दयेच्या सतत प्रवाहाचा त्याने मला साक्षात्कार घडविला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णमाद की जय. जय पूर्णमाद. जय श्रीराम.